मी आणि मग हे बघा का सांगू नुसती मारते खायचं बॅलन्स करताय बॅलन्स तर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे एवढं सांडे खाते हॅलो गाईज तर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि माझा बाबू छोटूसा आणि बोल तू बोल ना ही माझी मम्मा बोल 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 तू बोल मम्मा बोल मम्मा मम्मा हा आणि आम्हाला तिथू नाही आला अजून तिथुलीला तिथू नाही आला तिथुलीला पाठशी कोण आली पाठशी ना हाय कर हाय हॅलो एव्हरीवन तर आपला थंडीचा सीझन चालू झालेला आहे म्हणजे विंटर सीझन चालू झालेला आहे आणि प्रत्येकाची स्किनवर म्हणजे आपल्या पायावर म्हणजे आपण बोलतो खूप जास्त रफ होते स्किन टॅनिंग होतो आणि खूप वेगवेगळे प्रकारचे आपले पाय म्हणजे असं वेगळं दिसतात तर त्यासाठी मी ऑर्डर केला आहे अगारो ब्रँडचा कॅलस रिमूव्हर हा प्रोडक्ट बेस्ट आहे प्रोडक्ट आपण यूज करून बघूया आणि मी तुम्हाला याचे डिटेल्स सांगते अगारो ब्रँडचा कॅलस रिमूव्हर 2 ग्राइंडिंग हेड्स यूजर मॅन्युअल USB केबल आणि क्लिनिंग ब्रश आणि याची तुम्ही फिनिशिंग आणि याचं कव्हरिंग बघू शकता कसला भारी आहे आणि इकडे आहे ना हेड चेंज करायला तुम्हाला एक बटन दिलेला असतो तो प्रेस करायचा पहिला वाला हेड काढायचा आणि दुसरा वाला त्याच्यात टाकायचा आणि मशीन ऑन करायची एवढा इझी आहे वाव एकच नंबर त्यानंतर मी माझ्या फादरच्या पायांवर मशीन यूज करायला घेतली बघा त्यांचे पाय किती टॅन झाले होते आणि जशी मशीन फिरवायला लागलो तसे पाय एकदम सॉफ्ट आणि स्मूथ होत गेले त्यानंतर मी एकीकडे रफ स्किन काढत होते दुसरा हेड चेंज करून मी सॉफ्ट वाला घेतला आणि पायाची टॅनिंग रिमूव्ह केली खूप चांगली अशी टॅनिंग रिमूव्ह होत होती फुल पायाची टॅनिंग रिमूव्ह केल्याच्या नंतर आपला नॉर्मल कोकोनट ऑइल घेतला आणि पायाला अप्लाय केला वाव एकच नंबर तुम्ही बघू शकता आफ्टर आणि बिफोर का हा पाय कसा आहे आणि दुसऱ्या साईडचा पाय कसला भारी झालेला आहे म्हणजे घरातल्या घरात काहीही खर्च न होता पार्लरला न जाता आपले पाय सॉफ्ट आणि स्मूथ होतात एकच नंबर मशीन आहे अगारो ब्रँडची आणि यासोबत तुम्हाला भेटते 1 वर्षाची वॉरंटी एवढीशा मशीनची पण वॉरंटी अजून काय पाहिजे जर हा प्रोडक्ट तुम्हाला बाय करायचा असेल तर लिंक आपल्या कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन मध्ये आहे लवकर जा आणि प्रोडक्ट बाय करा खूप चांगला असा प्रोडक्ट आहे यली तू यली ए बाई कशी हा का ग केस आवडते माझी जा तुझ्या नानू खायला जा मना 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 इला नको 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 भाई मना 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 साबर क्या तरी आले म्हणते काय ना मम्मीने मला समोसा आणलाय तो मी घेते खावाला इकडे भजी आणि मम्मी भजी काय समोसा खाईल आणि ही पोर अशी ना स्वतःचा खाला तरी माझा पण खाऊ पाहिजे हिला आई पण तुला ना खायचा तो ना खायचा समजतं
नको मे फेक फेक शी फेकून दे. गंदा आहे दे. गंदा आहे गंदा आहे गंदा. नको गंदा आहे. ये घे तू पाणी घे खाला बाई पाणी. खाला ये घे मम्मी. मग अशीच आहे ना माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी आता बसलोय. पिंचूची पण आंघोळ केली आणि ती आता झोपली. तर मी घेते माझं काम करायला, म्हणजे व्हिडिओ एडिट करते मी पटकन. इकडे मी एक प्रमोशन पण शूट केलं आणि मग मी तिकडे बसली कधी पिंचूची जाऊन. आणि इकडे आहे ना मी घेतला आता बिड्डा भात आणि जेवायला बनवायला लागली भूक. आणि भातमध्ये मम्मीची झालं पिंचू मग तशी राहत आलो बघ. बसल ती मी यावा यडी तू यडी. आय भो यली तू यली. झाली तर हात सोडून बघ बघ बाबा साप उठल. बघ 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 बॅलन्स करताय बॅलन्स. जोतली बोला बोला ऐकतो. म्हणजे जोतली शाला बसायला नाही शिकला ना, उभा राहत. का मारतेस मला तू? का मारतेस? मैंने क्या बिगाड़ा है तेरा? असं कॅमेरा चालू झाला ना तशी गप झाली. आणि मग हे बघा का सांगू, नुसती मारते घ्यायची मला. बोलू नको तुझ्याशी तत्ती. आता बघा माझ्या बाबू येतो तुझा बेबी आहे, माझा बेबी. माझा बाबू येतो तुझा बाबू. येलू म्हणजे येलू डॅडू. टेन्शन आलं माझ्या पोरीला आता. हे हे यली माझी पोल छान आहे, चॉकलेट छान आहे. आता मी करते का? ओके ओके. पागे माझी पागे माझी पागे. यडी तू यडी तू यडी 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 यडी. आणि आम्ही आता सुटलो ना नीला. आता मी तिथे बिस्किट बनवते. मम्मी आई ना मी आता खावायला घेऊन आलो एवढा सगळा. इकडे फ्रुट्या केक बिस्किटा केक नाही भेटला म्हणजे बिस्किटा भेटली चॉकी चॉकी लेस बीस. आणि यो माझा रसगुल्ला यो माझा रसगुल्ला. इकडे आम्ही सगळं खावं. इकडे पिंचू शेट मग अशी झोपली. आणि इकडे आमचा सोनूला दाळ आहे. आप्पा काय गेलं आणि इकडे आहे ना म्हणा आबाई ओबी बाऊल आणलेला आहे केक बाऊल. तर म्हणजे त्याचा खावाला केक. आणि इकडे आहे ना चॉकलेट बाऊल. आम्ही काल ती चौघाजणी मिळून खाल्ला तर एवढा राहता. तो मी घेतला तर खावाला नाही अप्पा. याला या खावाल्याशी काही घेणं देणं नसतं. ऑनली कोल्ड प्या नेला पाहिजे. नो पिलू गंदा असतो गंदा. नो नो तुम्ही नाही खायचा. आणि इकडे आहे ना मी माझं प्रमोशन करत अंड्याचं. आणि इथं माझ्या व्हिडिओ अजून सेंड नाही होत आयपॅड मध्ये. आणि इकडं बघ यारा तू यली तू यली यली तू यली या 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 देवा अंडा खाण्याला बनवलं. याला तू गेला माझा अवतार आहे. राणी बघ कशी
अंडे खाते. एक का मोठ्या एक ए पोरे ए कुची अरे खा ना एक खा ना एक ए नाही ब्लॉक मध्ये नको नाही देणार. सोनू घेत ए आई खा एक. चांगला लागतोय वाटतं. बस आणि पिंचूची आहे ना मग अशी मिनी फ्रेश झाली म्हणजे चेंज वगैरे केलं नाही करत. या 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 कशी 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 या 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 नाही 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 ये माझा बतकू बतकू बर का बतकूचा पिल्लू तो येल्लो कलरचा इमोजी मधला ए ए आगाव आगाव तू आगाव चालू ए काय का बघते आणि माझ्या आहे ना तब्येत थांबून दाखवतो. यो भोका माझा भोका आई या या आप्पा आप्पा गोलू गेला गंडुली 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 काय ना बरं गोलू आगाव तो आगाव नाचून दाखव नाचून दाखव ना 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 काय नाही बरं कुठं गेलास ना 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 ए ना 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 तू कर तू कर तू कर तू कर तू कर आणि इकडे आहे ना तर मम्मीने बनवली मेथीची भाजी आणि मी कसलं जेवायला आणि इकडे आहे ना मम्मीचा पाणी आलाय ऐ आणि आम्ही दवाखान्यात झालो आता ना 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 यली तू यली यली ती यली 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 आणि आम्ही ना दवाखान्यात झालो कारण की मला असं नाही ताप भरल्यासारखं वाटतं आणि जरा म्हणजे अंगाचं कापल्यासारखं वाटतं. हॅलो एव्हरीवन. तर मी आहे ना काही तासापूर्वी क्वेश्चन मी आन्सर टाकलेला तर व्लॉग कंटिन्यू केला पण तेवढा झाला नाही तर चला बरं क्वेश्चन मी आन्सर व्हिडिओ बनवूया आपण. आणि तसं पण काय आपण बरेच जणांचे खूप सारे मेसेज आलेले आहेत मला दादा कुठे आहे असं तसं तर त्याचा आपण रिप्लाय देऊया. आणि हा व्लॉग मी 4 PM पर्यंत टाकेन कारण की काही चाललीसुद्धा म्हणजे यांना भेटायला वगैरे तर त्यांना समजत नाही का नक्की हे कुठं असतात. डेंजर डेंजर पडापड पडापड गेलं नाव नाही सांगायचं आपण कोणचं म्हणजे ताई बेबी कशी आहे बेबी मस्त चैतू दादा कधी येईल घरी चैतू दादा पुढच्या महिन्यात येईल 21 तारखेला. ताई दादाची चूक काय झालं आहे तो दादा आल्यावर सांगणार आहे. ताई कधी आहे दादाकडे गेली ती का हो जाऊन आलो आता रिटर्न जाऊ आम्ही त्यांच्या बड्डेचे. दादाकडून काय चूक झाली ते नाही सांगू शकत मी चैतू दादाला किती शोधलं त्र्यंबकेश्वरला तो नाही दिसला. दादा सकाळी 10-11च्या टायमिंगला जातो वापस 3 वाजता येतो रूमवर म्हणून तुम्हाला एखादं भेटलं नसेल. दादा कुठं आहे आणि दादाकडून काय चूक झाली ती नाही सांगू शकत. मी चैतू दादाला किती शोधलं. बेबीचा फोटो टाका बेबीचा फोटो खूप आहेत पोस्ट केलेला. प्रिन्सी कशी आहे प्रिन्सू आम्हाला सर्वांना खूप आवडते खूप क्यूट आहे तो नो नजर प्रिन्सू गर्ल आहे आणि थँक्यू सो मच. काही भाकरीची मशीन कुठून परचेस केली प्लीज सांग ना. मी उल्हासनगरवरून. प्रिन्सी इज सो क्यूट थँक्यू रील क्यू नाही आ रही हे टाकायचं जसं बनवतं तसं टाकते. बट युअर एज आता मला म्हणजे 20 कंप्लीट झालं या बड्डेला. कशी आहे ताई आणि आमची बाबू तुमची बाबू एकदम मस्त आहे. हाय बेबीला दादाची आठवण येत असेल ना
खूप जास्त येतं. ती कधी कधी अशी एकदम सायलेंटमध्ये बसतं. तिला बघून मला रडायला येतं का तिला आठवण येतं आणि ते कशी बसतं. मग मला असं वाईट वाटतं. चैतू आला का घरी? नाही. तुम्ही बदलापूरला आले आहेत का? मी तर नाही आलो. ये आलंच तुम्ही. बेबी क्यूट आहे. थँक्यू. दादा कुठे आहे? आम्ही जातो तिकडे. दादा त्र्यंबकेश्वरला आहे. जर कोणाला जायचं असेल तर बिंदास जा, दादा भेटेल. कॉल कर दीदी, मी तिकडे जाणार आहे. कॉल कर दीदी. चैतू दादा नक्की कुठे गेला? चैतू दादा त्र्यंबकेश्वरला गेला. ताई प्रिन्सू आणि दादासोबतची क्यूटवाला पिक बड्डेच्या दिवशी पोस्ट करतो त्यांचे. दादाकडून काय चूक झाली होती? नाही सांगू शकत. सेकंड बेबी कधी? अजून येस बेबीला कुठली तर कधी येणार आहे ताई? दादा नेक्स्ट मंथमध्ये. प्रिन्सीचा बड्डे कधी आहे? 25 मार्च. सेकंड बेबी प्लॅन कधी आहे? खूप टाईम आहे. अजून पहिलाच मोठे होऊ दे. अजून आमचा काही सेकंड बेबीचा विचार पण नाही. ताई तू प्रेग्नेंट आहेस का? नाही. चैतू दादाला पण काळजी घ्यायला सांग आणि तू प्रिन्सी आणि तुझी काळजी घे. हो नक्कीच. चैतू दादा कधी येणार? नेक्स्ट चैतू दादा चाललंय चुकलाय गं. दादा बरा आहे ना? हो. त्याच्याबद्दल एखादा ब्लॉग बनव. मी पण प्रेग्नेंट आहे. थोडीफार माझी हेल्प कर. माझ्या डिलिव्हरीची सगळ्यांनी स्टोरी ऐकून रडायला नको. तू राहते का दादाशिवाय? करतो तिला हँडल आता मी. बेबीचा बड्डे कधी असतो? बेबीचा बड्डे येईन आता माझ्यात आहे. भाऊ कुठे आहे? त्र्यंबकेश्वरला. दादा कोणत्या डेटपर्यंत तिकडे आहे? आम्ही नेक्स्ट मंथ. दादा 20-21पर्यंत आहे. बिग फॅन दिदी आणि दादा. चैतू दादा कुठे गेले? त्र्यंबकेश्वरला. ताई भाऊंना खूप मिस करत असेल ना? इझी नाही एवढा इश्यू लांब राहणं. समजू शकता तुम्ही जर कोण राहिला असेल तर. दादा कुठे गेला आहे? कशासाठी गेला? बेबीसाठी गेला आहे. त्र्यंबकेश्वरला गेला आहे. तुझ्या बेबीचं आणि अश्विनच्या बेबीचं नाव काय आहे? चैतन्येश्वरी आणि अश्विरा. कसे आहे त्या मस्त. चैतू दादा कुठे आहे? त्र्यंबकेश्वर दादा कुठे गेला? तेच रिटर्न. जे रिटर्न आहे ते नाही. बेबी एकदम क्यूट आहे. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. बेबीची हेअर एक्सेसरीज कुठून घेते? जिथून भेटेल तिथून. कोणताही मार्केट, कोणताही शॉप, जिथून आवडेल ना तिथून घेते. जाम झालं ना एक्सेसरी. एक ब्लॉग तो बनवीन घरी. तुझी बेबी हेल्दी आहे. काय मस्त बोलून म्हणून झाला. थँक्यू. गेला बेबीच्यासाठी गेला आहे दादा तिकडं. दादा कुठे गेला आहे? काय खूप सुंदर.